गृहिणींनो, इंग्रजीमध्ये आपली स्वतःची ओळख कशी करून द्यायची ते आज आपण पाहूयात. ओके. आपली स्पोकन इंग्लिशची जी बॅच आहे ती 10 जूनपासून सुरू होतीये. 10 जून ते 15 जुलैपर्यंत असा कालावधी असणार आहे. म्हणजे जवळजवळ 35 दिवसांचा हा कालावधी असेल आणि आपल्या बॅचला ॲडमिशन घेण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता. तर आज आपण पाहणार आहोत आपली स्वतःची ओळख कशी करून द्यायची. बऱ्याचदा आपल्या मनामध्ये खूप शंका असतात की आपली ओळख कशी करून द्यायची. तर मी तुम्हाला इथे सविस्तर हा जो फॉर्मॅट दिलेला आहे या फॉर्मॅटमध्ये त्यानुसार तुम्ही काय करू शकता, तुमची स्वतःची ओळख करून देऊ शकता. मग त्याच्यामध्ये सुरुवातीला पहा आहे नेम. मग सुरुवातीला आपण आपलं नाव सांगणार. आज आपण उदाहरण म्हणून माझंच इथे एक्झाम्पल घेऊया. माय नेम इज सरिता. त्यानंतर ॲड्रेस, आय एम फ्रॉम सांगली. एस इज कॅपिटल हिअर, फुल स्टॉप. किंवा हेच वाक्य तुम्ही असंही लिहू शकता, माय नेटिव्ह प्लेस. नेटिव्ह प्लेस म्हणजे काय, तर राहण्याचे ठिकाण. आपण करंटली जिथे राहतो ते सांगण्यासाठी नेटिव्ह हा शब्द वापरतात. माय नेटिव्ह प्लेस इज सांगली. माय नेटिव्ह प्लेस इज सांगली. त्यानंतर आपण लिहिणार आहोत एज्युकेशन. आय एम BA B.Ed with special English. I am BA B.Ed with special English. सोपी वाक्य तुम्ही करू शकता स्वतःची ओळख करून देण्यासाठी. त्यानंतर वर्क. नेक्स्ट पॉइंट आहे वर्क. आय एम अ हाऊस मेकर. हाऊसवाईफ नाही म्हणायचं, काय बोलणार आहोत आपण, आय एम अ हाऊस मेकर. नंतर हॉबी. आता आपले छंद सांगायचे. आय लाईक टू रीड. आय लाईक टू टीच. आय लाईक टू रीड म्हणजे काय, तर मला वाचायला आवडते किंवा मला शिकवायला आवडते. त्याप्रमाणे अजून आपले बरेचसे छंद असतात ना, कोणाला स्वयंपाक करायला आवडतं किंवा कोणाला क्लिनिंग आवडतं. तर त्याप्रमाणे तुम्ही इथे काय करू शकता, यू कॅन चेंज द वर्ब. म्हणजे तुम्ही इथे क्रियापद वर्ब बदलू शकता. आय लाईक टू कुक, आय लाईक क्लिनिंग. किंवा हेच वाक्य असंही म्हणू शकता तुम्ही, आय लाईक टू क्लीन द हाऊस. या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, इथे चेंज करून लिहू शकता. त्यानंतरचा पॉइंट आहे तो म्हणजे आपल्या फॅमिलीबद्दल आपल्याला आता सांगायचं. काय करायचं आहे आपल्याला, आता आपल्या फॅमिलीबद्दल सांगायचं आहे. आता मी इथे माझ्या फॅमिलीची ओळख करून देते तुम्हाला. अबाउट माय फॅमिली. देर आर. आता आपल्या फॅमिलीमध्ये किती मेंबर्स आहेत ते आधी सांगा तुम्ही. देर आर 6 members in my family. There are 6 members in my family. त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता तुम्हाला मुलं मुली किती आहेत किंवा मग तुमचे हस्बंड काय काम करतात तेही तुम्ही इथे सांगू शकता. माय हस्बंड is a government servant. My husband is a government servant. मला 2 मुली आहेत. I have 2 daughters. I have 2 daughters. मला एक मुलगा देखील आहे. I have 1 son. आणि मला एक सन इन लॉ पण आहेत.
आय हॅव अ सन इन लॉ. सन इन लॉ मीन्स हू? जावई. हां, तर आमच्या फॅमिलीमध्ये आता जावई पण आहेत. मग मी ते वाक्य कसं लिहू शकते? आय हॅव अ सन इन लॉ. तर ही झाली आपली स्वतःची ओळख. तर ह्याच्यामध्ये अजून तुम्ही काय करू शकता? तर तुमचे अजून काही पॉईंट्स असतात तेही ॲड करू शकता. फॉर एक्झाम्पल, आय एम 50 इयर्स ओल्ड नाव. मग जेव्हा आपण सुरुवातीला आपलं नाव सांगतो की नाही, तेव्हा मग तिथे आपण काय करू शकतो ते सांगू शकतो. तर ही झाली आपली ओळख. सो दिस इज कॉल्ड ॲज माय सेल्फ. या पद्धतीने जर आपण आपली ओळख करून द्यायला शिकलो, नक्कीच तुम्ही तुमचं इम्प्रेशन जे आहे समाजामध्ये ते काय करू शकता? तर वाढवू शकता. असं नाही समजायचं की मी तर घरातच असते, आय एम अ होम मेकर, हाऊस मेकर, मग मला इंग्रजी बोलायची काय गरज आहे? तर कुठेही आपण बाहेर समाजामध्ये वावरत असताना, फिरत असताना, मुलींबरोबर, आपल्या हजबंडसोबत किंवा अजून कुठे एज्युकेशनल ठिकाणी जर आपण गेलो, तर तिथे आपण काय करू शकतो? की आपली ओळख तरी ॲटलिस्ट आपल्याला देता यायला हवी. असं नाही की मी घरातच असते आणि मला इंग्रजीची काय गरज आहे किंवा इंग्रजी शिकायची काय गरज आहे. तर कोणासाठी नाही, तर आपण आपल्यासाठी तरी ॲटलिस्ट शिकू शकतो. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो? आपली ओळख इंग्रजीमध्ये देऊ शकतो.